अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. संत नामदेव. संत नामदेवांची आज संजीवन समाधी आहे. यानिमित्त मी संत नामदेवांची एक कथा सांगणार आहे. पहा ना, संत नामदेवांना जेव्हा जेव्हा देवाची आठवण व्हायची तेव्हा तेव्हा प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्या भेटीसाठी यायचे. आणि पांडुरंगांचे ते लाडके संत होते. संत नामदेव. नामदेवांचे वडील जे आहेत ना, दामाशेटी कपड्याचा व्यवसाय करायचे. आणि एक दिवस काय झालं, नामदेवांचे वडील नामदेवांना म्हणाले, नामा, आज बाजारात तुला जायचं आहे कपडे विकायला, माझं काम आहे, मी आज जाऊ शकत नाही. नामदेव तथास्तु हो बोलतात. आणि नामदेव ते कपड्याचं गाठोडं घेऊन बाजारात जातात. बाजारात जातात. तिथं बाजारात जात असताना विठ्ठल विठ्ठल नामाचा जप करतच जातात. पांडुरंग पांडुरंग असे करत संत नामदेव बाजारात जातात. तिथं बसतात बाजारात. सगळी बाजारात प्रत्येकजण आपापले कपडे सोडून बसले होते. कोणी भाजी असेल काय असेल, प्रत्येकजण आपापली वस्तू अगदी ओरडून ओरडून विकत होते. कपडे तर माणसं अक्षरशः ओरडून विकत होते. नामदेव आपले गेले. गाठोडं तिथंच ठेवलं त्यांनी आणि गाठोडं न सोडता पांडुरंगांचा त्यांनी जप चालू केला. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. पाहता पाहता तिने सांज झाली. सगळे कपड्याचे व्यापारी होते ते सगळे कपडे विकली. एक 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 व्यापारी घरी चालले. शेवटी राहिले होते हे नामदेव. नामदेव काय करतात, मग आपलं ते गाठोडं तसंच उचलतात, त्यांनी सोडलेलं नसतंच आणि चालायला लागतात. आणि जाता जाता ते काय करतात, ज्या शेतामध्येच हा बाजार भरला होता ना, त्या शेतामध्येच काही दगडं होती. त्या दगडांच्या जवळ जातात आणि त्या दगडांशी ते बोलू लागतात. आपलं गाठोडं ते तिथं ठेवतात. गाठोडं सोडतात आणि त्या गाठोड्यातील एक एक वस्त्र ते त्या दगडाला घालतात. दगडाला वस्त्र घालतात आणि दगडांशी ते संवाद साधू लागतात. कारण ते एकनिष्ठ भक्त देवाचे. आपली भक्ती हीच श्रेष्ठ. भक्तीवरच त्यांची अपार अशी श्रद्धा, ईश्वर भक्तीवर, विठ्ठल भक्तीवर. आणि त्या गाठोड्यातून एक एक वस्त्र काढतात आणि त्या दगडांना घालतात. काही मोठी दगडं असतात, काही लहान दगडं असतात. प्रत्येक दगडालाच आपले ते कपडे घालतात आणि दगडांशीच बोलायला लागतात. काय रे धोंडीबा, तुम्हाला मी आज वस्त्र घातलेली आहेत, आता काय करा, पैसे मला आज नको, उद्या मी येईन परत, तेव्हा मला तुम्ही उद्या माझे पैसे परत करा. असं त्या सगळ्या दगडांना ते सांगतात. आणि हे संत नामदेव घरी जातात. निघून घरी जातात आणि घरी गेल्यानंतर वडिलांना आश्चर्य वाटतं. आज प्रथमच मी माझ्या मुलाला बाजारात पाठवलं आणि सगळी कपडे नामा विकून आला. काय रे नामा? दामाशेटी बोलतात. काय रे नामा, कपडे सगळे खपलीत, विकलीत सगळी, कोणाला घातलीस रे? हो म्हणला. नामा बोलतो, हो मी सगळी कपडे घातली, सगळी कपडे आज विकली. कोणाला घातलीस? धोंडीबांना मी कपडेच घातली सगळी. धोंडीबांना कपडे घातलीस? मग पैसे? पैशाचं काय आहे, पैसे ते उद्या भेटतील आपल्याला. बरं म्हणे, ठीक आहे. झालं. संत नामदेव जेवतात, झोपी जातात. रात्रीची वेळ झालं. दुसरा दिवस आता उजाडला आणि दुसऱ्या दिवशी नामदेव काय करतात, पांडुरंग पांडुरंग करत त्या दगडांच्या जवळ जातात आणि त्या दगडांशी मग ते बोलायला लागतात. माझे पैसे काढा आता, पटापट देऊन टाका बरं. त्या दगडांनाच ते बोलू लागतात. तेव्हा सगळी माणसं गोळा होतात. नामदेवाला वेळ लागले म्हणे. एकमेकाशी कुजबूज चालू होते. हळूहळू एक एक करून सगळ्या गावात बातमी पसरते. नामदेवाला वेळ लागलं, नामदेव वेडा झालाय. नामदेव काय करत आहे, दगडांशीच बोलायला लागलेला आहे, दगडांच्याकडे पैसे मागत आहे, दगडांना त्यांनी कपडे घातलेत वगैरे वगैरे अशी चर्चा व्हायला लागते. नामदेव आपलं कुणाकडं काहीच लक्ष देत नाहीत. ते आपल्या कामात मग्न असतात. मग छोट्या दगडाजवळ जातात. पुन्हा छोट्या दगडाशी संवाद साधतात. काय रे, तू याला पुरावा होत असणार आहे, मी सगळ्यांना कपडे घातले, तू पाहिलंच की नाही, तू साक्षी आहेस ना, बरोबर ना, मी सगळ्यांना कपडे घातलेले आहेत. मग आता माझे पैसे द्यायला पाहिजेत का नको? चला बघू, द्या पटापटा, सगळ्यांनी पैसे माझे देऊन टाका. तुम्हाला मी कपडे घातलेले आहेत, तुमच्याशी मी बोली केलेली आहे, तुम्ही देतो बोलला होतात, का पैसे देत नाही आहेत? चला पटकन पैसे द्या बरं. पाहणे काय आश्चर्य, पूर्ण सगळ्या गावातली माणसं गोळा झाली
आणि नामदेवाला सगळे वेडे म्हणू लागले. नामदेव वेडा झाला, नामदेवाला वेड लागलेला आहे, नामदेव दगडाशीच बोलत आहे आणि दगडांच्याकडे पैसे मागत आहे, पूर्ण वेडा झालेला आहे. आणि ही बातमी नामदेवांच्या वडिलांपर्यंत जाऊन पोहोचते. दामाशेट्टीला जाऊन लोक सांगतात, तुमचा नामा वेडा झालेला आहे, दगडांच्याकडे पैसे मागत आहेत. तेव्हा हे संत नामदेव लगबगीनं तिथं येतात आणि म्हणतात, काय रे नामा, पैसे कोणाकडे मागत आहेस? म्हणे धोंडीबाकडे. काय रे, धोंडीबा घरी आलाय ना, मग त्याला काय जेवू खाऊ काय घातलंस का नाही आहेत? त्याचा काय पाहुणचार केलास का नाही आहे? हो म्हणे, केला मी, पाहुणचार सगळा केला. वडील समजावतात, काय रे नामा, दगड कधी बोलतो का? आणि दगड कसं पैसे देईल रे तुला? कसं तुला कळत नाही रे? अशा पद्धतीनं वडील त्याला समजवायला लागतात. आणि आता प्रत्यक्ष वडीलच आपल्या मुलाला विचारत आहे, काय रे नामा, उधारी दगडाकडे कधी मागतात का? आता देवाला इथं काळजी पडली, त्यामुळे चिंता पडली. आपला भक्त काय आहे, आता अडचणीत आलेला आहे आणि आता आपल्या भक्ताला मदत करणं गरजेचं आहे असं पांडुरंगाला वाटू लागलं. आणि काय आश्चर्य पहा, तो जो दगड होता ना, नामदेवानी एक छोटा दगड उचलून घरी आणला होता. पैसे तिथं दगड कोणी द्यायला तयार नाही आहे म्हणताना नामदेवानी काय केलं होतं, तिथून उचलून एक दगड छोटासा आपल्या घरी आणला होता. आणि घरी दगड आणलेला आहे हे वडिलांना माहीत झालं होतं. वडील त्याला विचारतात, चौकशी करतात, काय रे नामा, दगड कधी पैसे देतो का? दगडाकडे कसं तू उधारी मागतोस? अशा पद्धतीनं म्हणतात. आणि मग साक्षात पांडुरंगाला कोडं पडतं की आपला भक्त संकटात आहे आता. आणि मग आश्चर्य असं होतं की तो दगड सोन्याचा होतो. आणि एवढंच काय, तो दगड सोन्याचा होतो, त्या दगडाला दामाशेट्टीचे वडील जे काठी लावतात ना, ती काठीसुद्धा सोन्याची होते. आणि बघता बघता ही सारी बातमी गावात पसरते. नामदेवांनी जो दगड उचलून घरी आणला ना, तो दगड सोन्याचा झाला. पण ज्या शेतातून त्यांनी हा दगड उचलून आणलेला असतो, त्या शेतकऱ्याला सुद्धा हे कळतं की आपल्या शेतातील हा दगड होता आणि हा दगड आता सोन्याचा झालेला आहे. साहजिकच हा शेतकरी या संत नामदेवाच्या घरी येतो आणि म्हणतो, नामदेवा, काय रे, या दगडाकडे तुझी किती उधारी आहे? नामदेव सांगतात की माझे फक्त 200 रुपये उधारी आहे. बरं म्हणे, ठीक आहे, हे घे 200 रुपये. आणि 200 रुपये काढून शेतकरी त्या नामदेवांच्या हातात 200 रुपये देतात. नामदेव ते पैसे घेतात हातात आणि तो शेतकरी असा दगड उचलायला जातो. आणि काय आश्चर्य, तो सोन्याचा दगड परत होता तसा मूळ पदावर येतो, दगड होऊन बसतो. तेव्हा हा शेतकरी म्हणतो, काय रे नामा, फसवलंस का मला तू? पैसे 200 रुपये घेतलंस आणि आहे तसा परत दगड झाला. शेवटी काय हो, हे संत नामदेव, त्यांची लीलाच अपारणा हो. आणि त्यांना प्रत्यक्ष वेळोवेळी सहकार्य मदत करणारा तो विठ्ठल, प्रत्यक्ष विठ्ठल त्यांना येऊन दर्शन द्यायचा. ज्या ज्या वेळेस त्यांना आठवण व्हायचं तेव्हा स्वतः विठ्ठल त्याच्याकडे यायचे, नामदेवांच्याकडे. अशी ही त्यांची एकनिष्ठ संत नामदेवांची भक्ती होती. आणि या भक्ती खातर या दगडालासुद्धा सोन्याचं व्हावं लागलं होतं. असे हे संत नामदेव. संत नामदेवांचा जन्म जो आहे ना, तो नरसोबामणी या गावामध्ये इसवी सन 1270 झाला. आणि महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणून यांना ओळखले जाते. भागवत धर्माचा विस्तार संत नामदेवांनी केला आणि उत्तर भारतात स्वतःची शिष्य परंपरा निर्माण करणारे नामदेव हे एकमेव मराठी संत होय. यांचे जर पूर्ण नाव पाहिलात तर नामदेव दामाशेट्टी रेळेकर. आईचं नाव आहे गोणाई देवी आणि गुरु त्यांना लाभले ते म्हणजे विसोबा केचर. त्यांचे संत साहित्य रचनासुद्धा भरपूर आहे. शब्दकीर्तन, अभंगगाथा आहे, भक्ती कविता, सुखबाणी. आणि नामदेवांचा व्यवसाय जर असेल शिंपी, समाज जागृती करणं हे त्यांचं कार्य होतं. आणि त्यांनी जी समाधी घेतली ती 3 जुलै 1350 पंढरपूर येथे संजीवन समाधी घेतली. नामदेवांना कोटी कोटी प्रणाम.